नाना महाराजांच्या तीर्थयात्रा साधनेच्या काळातील प्रत्येक यात्रा श्रीनानांनी पु. श्री नाना महाराज तरानेकर सद्गुरू आज्ञेनुसारच केल्या. नाना एकटेच तीर्थयात्रांना निघत. प्रत्येक यात्रेत गुरुमंत्राचा अखंड जप हीच खरी नानांची सोबत असायची. पु. नानांनी सद्गुरूला आळवीत प्रत्येक तीर्थस्थानात तेथील तीर्थराजाचे दर्शनसुख प्राप्त करून घेतले. तीर्थयात्रेत सद्गुरूंनी नानांना रम्य अद्भुत असे अनुभव देऊन सुखविले. नाना सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन गिरनार येथील श्रीदत्तस्थानाचे दर्शन घ्यायला गेले. गिरनार हे गुजरात प्रांतातील जुनागढ संस्थानातील उंच पर्वतावरील दत्ताचे प्रसिद्ध असे ठिकाण आहे. पर्वताच्या माथ्यावर श्रीदत्तांचे स्थान आहे. नानांनी उंच पर्वत चढून श्रीगुरुदत्तांचे दर्शन घेतले. परंतु गिरनार पर्वताशेजारीच एक दुर्गम असे स्थळ होते. त्या दुर्गम स्थळाचे रहस्य असे होते की प्रत्यक्ष नवनाथांची सगळी साधना त्या स्थळी झाली होती. असे ते अद्भुत ठिकाण होते. नानांना ते बघायची इच्छा होती. नवनाथांचे साधनास्थान हे स्थळही गिरनार पर्वताप्रमाणे उंच पर्वताचे असेच ठिकाण होते. नानांनी पायथ्याजवळ वस्तीला राहत असलेल्या व्यक्तींना तेथे जाण्याचा मार्ग कोणता आहे व कसे जावयाचे याबद्दल विचारणा केली. परंतु सगळ्यांनी नानांना सांगितले की आम्ही ऐकले आहे की नवनाथांची साधना याच स्थळी घडली आहे. कोणाला मात्र जाताना आम्ही पाहिले नाही. पर्वताच्या माथ्यावर जायला विशिष्ट असा मार्ग नाही. जाण्याची वाट अतिशय बिकट आहे. निर्मनुष्य भाग आहे. शिवाय आत जाताना जंगली प्राण्यांची भीती आहे. कोणी उच्च साधकच आजपर्यंत गेले आहेत असे ऐकले आहे. नानांनी एकच ध्यास घेतला, जिथे नवनाथांची साधना घडली असे हे पवित्र ठिकाण बघायचे. मनोमन सद्गुरूंना नमस्कार करून नाना सद्गुरू मंत्राचा जप करीत ते नवनाथांचे ठिकाण बघण्यासाठी त्या उंच पर्वताचा कडा चढायला लागले. नाना कितीतरी वेळ तो पर्वताचा उंच कडा चढत होते. ऊन कडक तापले होते. दुपारची वेळ होती. अर्धा पर्वत नाना चढून आले होते. परंतु त्या पुढील मार्ग नानांना सापडत नव्हता. अजून माथ्यापर्यंत जाण्यास बराच अवकाश होता. बरेच अंतर चालून झाल्यामुळे श्रीनाना थकून गेले होते. योग्य मार्ग सापडत नसल्यामुळे नाना निराश झाले. अशा अवस्थेत नाना एका दरडीवर बसले. दर्शनाविना माघारी परतण्याची नानांची इच्छा नव्हती. कोणी मनुष्य मात्र दिसेल म्हणून नाना चौफेर बघू लागले. नानांना त्या भयान एकांत ठिकाणी कोणीही चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते. नानांनी एकच निश्चय केला, संपूर्ण दिवस उलटला तरी चालेल, परंतु दर्शन घेतल्याविना येथून माघारी परतायचे नाही. नानांनी सद्गुरूंचे स्मरण केले व विनविले, हे सद्गुरुराया, पर्वत चढण्यासाठी बळ द्यावे. पु. नाना अशी सद्गुरूंजवळ विनवणी करत असताना एक शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक व्यक्ती नानांजवळ आली. त्या व्यक्तीने अंगात पांढरी बंडी घातली होती व कमरेला पांढरी लुंगी होती. हातात एक छडी होती. ती घेऊन नानांकडे रागाने शिव्या देत आली आणि नानांना म्हणू लागली, पायात कडा चढण्याचे बळ नसताना कशाला येथवर आला, असे म्हणून नानांना छडीने मारू लागली. नानांना ते नवनाथांचे साधनास्थान पाहायचेच होते. त्यामुळे नाना शांतपणे मार व शिव्या सहन करीत होते व विनवीत होते, मला नवनाथांचे साधनास्थान बघण्यासाठी मार्ग दाखवावा. दर्शनाशिवाय मी माघारी परतणार नाही. काही वेळाने त्या व्यक्तीचा रागाचा भर ओसला. त्या व्यक्तीने नानांना त्यांचे पायांना धरायला सांगितले. नानांनी तत्परतेने त्या व्यक्तीच्या पावलांना धरले. नानांनी मनोमन ओळखले, सद्गुरुकृपेने प्रत्यक्ष अवधूतच सहाय्याला आले आहेत. नानांना क्षणात अवधूतांनी त्या पर्वताच्या माथ्यावरती मच्छिंद्रनाथांच्या धुनीजवळ आणून सोडले व अवधूतमूर्ती गुप्त झाली. पु. नाना अतीव आनंदाने ती मच्छिंद्रनाथांची धुनी डोळ्यांत साठवत होते. ती मच्छिंद्रनाथांची धुनी प्रज्वलित होती. नानांनी धुनीजवळ जाऊन त्यातील विभूती आपल्या मस्तकाला लावली. पु. नानांना त्या ठिकाणी जवळच नवनाथांची पवित्र अशी आसने मांडलेली दिसली. ती जणू काही हे नवनाथांचे साधनास्थान असल्याची साक्ष देत होते. सद्गुरुकृपेची ज्याच्या जीवनात पहाट होते त्याला सद्गुरू कसे अंतर्बाह्य सांभाळतात हेच या प्रसंगात दिसून येते. परिपक्व साधना असेल तर शिष्याला सद्गुरूंच्या सहाय्यासाठी याचना करावी लागत नाही. सद्गुरूच शिष्यासाठी धावून येतात. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाना महाराज. पु. नाना उच्च साधक होते. त्यामुळेच अवधूतांच्या कृपेने ते नवनाथांचे साधनास्थान पाहू शकले. पु. नाना तृप्त मनाने ती मच्छिंद्रनाथांची धुनी नयनांत साठवून त्या पर्वताचा कडा उतरत होते. पुढील भागात